नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण गणपतीसाठी लागणारे कमळ आसन कसे बनवायचे ते पाहणार आहोत. लागणारे साहित्य: गुलाबी कलरचे सॅटन कापड अर्धा मीटर, हिरव्या कलरचे सॅटन कापड अर्धा मीटर, कॅनव्हास आणि लेस. आता आपण कटिंग पाहू. प्रथम आपण आसनासाठी 16 बाय 16 असं मेन कापड आणि एक अस्तरचा चौकोनी तुकडे कट करून घेतले. त्याच्यानंतर आपण मधल्या गोलासाठी अस्तर, मेन कापड आणि हे कॅनव्हासचं सर्कल बनवलं आहे. जो त्याचं रेडियस आहे 5 इंचाचं रेडियस आणि कापड आहे 6 बाय 6 असं घ्यायचं कापड. त्याच्यानंतर आता आपण पाकळ्या कशा बनवायच्या ते बघणार आहोत. त्यासाठी मी पुठ्ठा घेतला आहे वहीचा 4 बाय 5. अशा प्रकारे पाकळीचा आकार द्यायचा. अशा प्रकारे पाकळी तयार होते. त्याप्रमाणे आपण आता मेन कापड कट करूया. पाकळ्या या प्रकारे कट करायच्या. अशा प्रकारे पाकळ्या कट करायच्या. त्याचप्रकारे आपण कॅनव्हास पण कट केलेला आहे. त्यावेळेस आपल्या 2 पाकळ्या कट झाल्यात. अस्तर नाही कट करायचं, अस्तर पण हेच वापरायचं. आता आपण शिलाई बघणार आहोत. प्रथम आपण पाकळ्या कशा बनवायच्या ते बघू. हे 2 प्रकारे 2 कापड घेतले आणि कॅनव्हास. ही पाकळी तयार करायसाठी सेंटर मधून रंग करायचं असं आणि इथून अशी एवढी अर्ध्यापर्यंत टीप मारून घ्यायची. अशा प्रकारे आपली पाकळी तयार झाली. पाकळ्या तयार केलेल्या 18, मला जेवढ्या पाहिजे 12, 18, 16 जेवढ्या पाहिजे तेवढ्या तयार करून घ्यायच्या. आपण सेंटरचा गोल बुक करून घ्यायचा. आपण जे अस्तर आहे ना उभं असं कट करून घ्यायचं.
अशा प्रकारे आपला सेंटरचा गोल तयार झाला. आता याच्यावर आपण काय करायचं, हा गोल सेंटरला ठेवायचा. हे आखून घ्यायचं. आणि आता पाकळ्या लावायला सुरुवात करायची. एवढ्या आत गेल्या पाहिजेत अशा प्रकारे पाकळ्या लावायला सुरुवात करायची. दुसऱ्या पाकळीसाठी थोडीशी जागा ठेवून प्रत्येकाच्या मध्ये एक पाकळी टाकून घ्यायची अशी. आपल्याला सेंटरचा गोल लावून घ्यायचा असं. कमळ तयार झाल्यानंतर 1 इंच रुंदी आणि हा गोल केवढा असेल तेवढ्या लांबीची अशी पट्टी तयार करून घ्यायची आणि बाहेरच्या साईडने अशी लावायची. अशा प्रकारे लावायची आणि त्यामुळे कमळ तयार होते. असे पाकळ्या उभ्या राहतात.